व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या पूर्वगावचे ज्येष्ठ पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदचे माजी सदस्य धनेंद्र भाऊ लांडे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास पाटील साहेब, आपण आता त्यांचा व्याख्याते म्हणून कर्मवीर अण्णांबद्दल एक खूप विचार ऐकले चांगले, ते आमचे मार्गदर्शक सुरेश पवार गुरुजी, शत्रुघ्न जाधव साध्या, लिंगेश्वर निकम, चंद्रशेखर जाधव, बाबासाहेब जाधव, भाऊसाहेब पाटील, रंजनाथ जाधव, संजयराणीसाहेब पाटील, मूर्ती पाटील, पोलीस पाटील जाधव, बापू मुंगे सर, किसन बापू जाधव, अशोक जाधव, बाळासाहेब जाधव, आमचे मित्र अमरदीप जाधव, सीताराम जाधव, अंकोली संजय पवार, माधव गुरु सर, आमचे पत्रकार मित्र नानासाहेब मनवरे, आमचे सरकारी मित्र पुजारी सर, मुलीचे माने सर. आताच आपण कर्मवीर अण्णांचे सगळे विचार, त्यांची सगळी हिस्ट्री सुरेश पवार सरांनी ज्या पद्धतीने सांगितली ती सगळी ऐकलेली आहे. खूपच उशीर झाला आहे, मुलांची चळवळ चालू आहे, खूप वेळ मांडी घालून बसल्यामुळं त्रासही होतो आहे. तर मी काय जास्त वेळ घेणार नाही, परंतु जे आता सुरेश पवार सरांनी सांगितलं त्यातले एक 2-3 मुद्दे मला बोलायचे आहे. ज्यावेळी कर्मवीर अण्णांनी या शाळेची स्थापना केली किंवा या संस्थेची स्थापना केली, तो काळ वेगळा होता, त्यावेळेचे विषय वेगळे होते, प्रॉब्लेम वेगळे होते. आणि आज आपण या ठिकाणी आज 2025 साली ज्यावेळी आपण या सगळ्या संस्थेकडे किंवा या शिक्षण पद्धतीकडे ज्यावेळी बघतो, त्यावेळी आजच्या कालामध्ये काही बदल आवश्यक आहेत. पवार सर तुम्ही म्हणाले की मोबाईल आज मुलं खूप बघतात, पण मोबाईल म्हणजे एक विश्वामध्ये जगामध्ये चाललेले जे काही बदल आहेत, जे काही संशोधन आहे, ते सगळं आपल्या मुठीमध्ये आलेलं आहे. सर पूर्वी आपल्याला प्रत्येक गोष्ट एखाद्या एक्सपर्टकडे जाऊन त्याची माहिती घ्यावी लागत होती, परंतु आज ते सगळं आपल्या हातामध्ये, आपल्या खिशामध्ये आलेलं आहे. तर मला या सगळ्या सरांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल असं मला सांगावं वाटतं विद्यार्थ्यांना की तुम्ही मोबाईल बघा, परंतु मोबाईलमध्ये पाहताना तुम्हाला जे काही शाळेमध्ये शिकवलेले काही प्रत्येक विषयाचे काही प्रश्न पडले असतील मनामध्ये, ते प्रश्न त्या मोबाईलला विचारा. आज नवीन लिहायचे ॲप्स आलेले आहेत, ChatGPT आहे, गुगल जेमिनी आहे, क्रोक्स आहे, परत अशा पद्धतीने खूप AIचे आपल्याकडे ॲप आलेले आहेत. त्या ॲपमध्ये आपण ते प्रश्न विचारून आपल्या प्रश्नांचं समाधान केलं पाहिजे. आणि मुलांना तुमचं वय असं आहे की तुम्हाला खूप प्रश्न पडले पाहिजे, जसं की हा पाऊस का पडतोय, हा आत्ताच का पडतोय, म्हणजे अशा पद्धतीचे साधे सोप्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुम्हाला या ॲपमधून मिळतील. किंवा तुम्ही मोबाईल वापरताना आपल्या करिअरविषयी किंवा आपल्या शाळेविषयी किंवा आपल्या विषयांविषयी, ज्या विषयामध्ये तुम्ही थोडंसं कच्चा आहात, तर त्यामध्येही तुम्हाला कशा पद्धतीनं रस निर्माण होईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला या मोबाईलचा वापर करता येईल. तुम्ही नशिबवान आहात की आता जे काही काळ आहे आत्ताचा, त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण पद्धती किंवा पुढं करिअर ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहे. पूर्वी तसं नव्हतं. ज्यावेळी कर्मवीर अण्णांनी शाळा केली त्यावेळी मला असं वाटतं कदाचित 10वीपर्यंत शिक्षण कंपल्सरी सर्वसामान्यांना मिळावं अशी एकदम माफक अपेक्षा त्यांनी या सिस्टीममधून ठेवली होती. परंतु आज तसं नाही आहे. आज तुम्हाला फक्त सायन्स ग्रॅज्युएशन नाही, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन नाही, तर पोस्ट ग्रॅज्युएशन, स्पेशलायझेशन आणि इंटरनॅशनल लेवलवरचे
इश्यूज यावरती तुम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे अजून तुम्हाला या बेसिक शाळामध्ये शिक्षणानंतरचे चॅलेंजेस खरे मोठे आहेत आणि ते चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला त्यामध्ये मिळणारा यश पण खूप मोठा आहे. आणि मला सांगायला एक अभिमान वाटतो की आपल्या कारखान्याचे चेअरमन म्हणजे माझे वडील वीरप्पा भगवान जाधव साहेब यांचं शिक्षण 5वी ते 7वी मरोडे येथील रयत शिक्षण संस्थेमध्येच झालेलं आहे. तर त्यावेळी परिस्थिती अशी होती की गावात शाळा नसल्यामुळं ज्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा होत्या त्या ठिकाणी जाऊन पाहुण्यारावळ्याला विनंती करून त्यांच्या घरी राहून त्यांच्या घरी जेवण करून तिथं ते शिक्षण आमच्या साहेबांनी घेतलं. आणि आज त्यांच्या धोरणांमुळं किंवा मोठ्या दृष्टिकोनामुळं जकरा शुगरची निर्मिती झाली आणि आज आम्हाला ते पुढं नेण्याचा संधी लाभली आणि आम्ही त्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकलो. याच जकराच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगतो सर की आपल्या शाळेमधनं जी काही मुलं हुशार असतील किंवा खरं त्यांना शिक्षणाचे गरजू असतील त्यांनाही आपण मदत करूया. आणि जकराच्या माध्यमातून येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये साधारण 2000 ते 3000 नवीन विद्यार्थ्यांना आम्ही टेक्निकल कामगार किंवा अधिकारी कोर्समध्ये आम्हाला नवीन भरती लागणार आहे. या पद्धतीनं आता एक्सपान्शन चालू आहे. आपला जो हा कार्यक्रम आहे हा आज निसर्ग आपल्यावरती मेहरबान आहे असं म्हणूया. आणि पाऊस पडतो आहे कारण आपण पर्जन्य साहेब म्हणजे असून सुद्धा पाऊस इतका मोठा आणि जास्त झाला कदाचित हा पाऊस म्हणजे नुकसानीचा ठरतो आहे. तर आपण सर्वजण इथे या जयंतीनिमित्त आला तुम्हाला बोलवलं मला बोलण्याची संधी दिली आणि आताच सरांनी काही सूचना मांडलेली आहे की CSRमधून आपल्याला वर्ग खोल्या वगैरे हव्या आहेत. तर त्याबद्दल निश्चित पॉझिटिव्हली चर्चा करून आम्ही सगळ्या परिवाराच्या माध्यमातून जे काही बेस्ट करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. एवढे बोलतो माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे.